नमस्कार. आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मस्त अशी पौष्टिक मँगो कुल्फी कशी करायची ते बघणार आहे. बघा, मस्त एकदम सोप्या पद्धतीने ही कुल्फी बनवून तयार होते. ही कुल्फी जशी आपण बाहेरून विकत आणून खातो त्याच प्रमाणात ही कुल्फी झाली आहे. बघा, मस्त याला दाणेदार असं टेक्स्चर आलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि एकदम अशी खाण्यासाठी खूप छान आहे. चवही याची खूप छान लागते. याची रेसिपी खूप सोपी आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. अजिबात कुठे स्किप करू नका. मस्त सोपी रेसिपी आहे. तुम्ही पहिल्याच प्रयत्नात ही कुल्फी करायला शिकसाल. तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. चला तर मग मस्त अशी दाणेदार मँगो कुल्फी करायला आपण सुरुवात करूया. तर मँगो कुल्फी करण्यासाठी इथं मी अर्धा लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे दूध मी गरम करायला ठेवलं आहे. गॅस फुल याच्यावर करायचा. दुधाला छान एक दणकून उकळी काढून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकता दुधाला उकळी येण्यास सुरुवात झाली आहे आणि मस्त यावरती सायसुद्धा जमा झाली आहे. आता आपण गॅस बंद करूया. आणि बघा किती छान साय आली दुधावरती. ही साय आपल्याला ह्याच्यातच मिक्स करून घ्यायची आहे. आणि जी काठाने लागलेली साय आहे ती सुद्धा यामध्येच खरडून घालायची आहे. आता आपल्याला हे दूध 4 ते 5 मिनटं गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचा आणि दूध हलकंसं आटून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकता मस्त इथं दूध हलकंसं आटून घेतलं आहे आणि मस्त यावरती सायसुद्धा जमा झाली आहे. हे बघा, जी कडेने लागलेली साय आहे ती यामध्येच खरडून घालायची. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर इथं मी 5-6 चमचे रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलं आहे. तर या कॉर्नफ्लॉवरमध्ये घालायचे दूध आणि छान हे मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं. याने काय होते, कॉर्नफ्लॉवरची स्लरी मँगो कुल्फीच्या मिश्रणात घालल्याने त्यामध्ये आईस क्रिस्टल जमा होत नाही. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि लगेच मिसळून घ्यायचं आहे आपल्याला. याने दूध दाटसर होण्यासाठी मदतसुद्धा होते, म्हणून 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालणं आवश्यक आहे. आणखी 2-3 मिनटं आपण हे हलवून घेऊया. आता इथे 2 ते 3 मिनटं ही दूध मी छान असं हलवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं दाटसर झालं आहे. बघा, छान या दुधाला अशी थिकनेस आली आहे. आता यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालूया. तर 1 वाटी आपण आंब्याचा गर घेणार आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवते. तर आंबा तुमचा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता. गोडसर आंब्याचा पल्प घेणार आहे, तर त्यामुळे अर्धी वाटीच साखर घातली आहे. आता यामध्ये आपण साखर घालून घेतली. आता साखरेला पाणी सुटते. आता 2-3 मिनटं आपल्याला आणखी हे दूध चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून साखर संपूर्णपणे विरघळून जाईल. तर 2-3 मिनटं आणखी याला आपण शिजवून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकता मस्त हे दूध असं दाटसर झालं आहे. यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पूड घालायची आहे आणि हे छान या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही या दुधाची कन्सिस्टन्सी बघू शकता, मस्त अशी दाटसर झाली आहे. तर इतपतच आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. बघा, छान असं क्रीमी टेक्स्चर आलं आहे दुधाला. आता आपल्याला हे दूध संपूर्ण असं गार करून घ्यायचं आणि मग नंतर आपण कुल्फी करायला घेऊया. आता इथे हे दुधाचं मिश्रण संपूर्णपणे असं थंड झालं आहे, तुम्ही बघू शकता. आणि मस्त असं दाटसर झालं आहे, मस्त क्रीमी टेक्स्चर आलं याला. आता यामध्ये आपण 1 वाटी आंब्याचा पल्प घालून घेणार आहोत. तर इथं मी 1 वाटी हापूस आंब्याचा पल्प्स घेतला आहे. सर्वात आधी आंब्याच्या फोडी केल्या आणि त्या मिक्सरला अशा फिरवून घेतल्या, पाणी न घालता छान त्याची अशी पेस्ट तयार करून घेतली. तर इथं 2 हापूस आंब्याचा मी गर करून घेतला आहे. आता हा आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित चांगलं असं फिरून घ्यायचं आपल्याला. तुम्ही बघू शकता हापूस आंबा असा रंगाला छान असा गडद असतो, त्यामुळे रंगही छान येतो या मँगो कुल्फीला. तुमचा आंबा जर फिकट असला तर मँगो कुल्फीला छान असा गडद रंग येणार नाही. आता संपूर्ण मिश्रण हे मिक्स करून घेऊया. चांगल्या प्रकारे हे फिरवून घ्यायचं. आता हे मिश्रण मी इथं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं, तुम्ही बघू शकता मस्त असं. आणि दाटसर हे मिश्रण तयार झालं आणि तुम्ही बघू शकता रंगही सुरेख आला आहे. बघा, क्या बात आहे. आता आपण लगेच कुल्फी
तर मिश्रण सेट करायला ठेवूया. त्यासाठी बघा इथं मी अशी कुल्फी मोड घेतली आहे. कुल्फी मोड नसेल तर तुम्ही प्लास्टिकचे जे छोटे छोटे पेपर कप असतात त्यामध्ये सुद्धा हे मिश्रण सेट करण्यासाठी ठेवू शकता, किंवा मग घरामध्ये प्रत्येकाच्या स्टीलचे जे कप अवेलेबल असतात त्यामध्ये सुद्धा हे कुल्फी सेट करून घेऊ शकता. या कुल्फी मोडमध्ये हे कुल्फीचं मिश्रण भरून घ्यायचं. इथं मी हे कुल्फीचं मिश्रण भरून घेतलं आहे. आणखी तुम्हाला एक कुल्फी मी इथं भरून दाखवते. हे बघा असं मिश्रण घ्यायचं 1 चमचा. ही मँगो कुल्फी खरंच खूप छान लागते चवीला. उन्हाळ्याचे दिवस आहे तर मुलांना शाळेला सुट्ट्या आहे, त्यांना दुपारच्या वेळेस त्यांना असं थंडगार काही ना काही हवं असतं म्हणून ते हट्ट करतात. तर आपण त्यांना असं घरचीच पौष्टिक कुल्फी बनवून खायला देऊ शकतो. आता या कुल्फी मोडला झाकण लावूया. लहानापासून मोठ्यापर्यंत ही कुल्फी आवडीने खातील. आता यामध्ये आपण स्टिक घालून घेऊया. तर इथं कुल्फी स्टिक आहे ही घालून घ्यायची. आता याच पद्धतीने सगळे कुल्फी मोड भरून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकता सगळ्या मिश्रणामध्ये 5 कुल्फी मोड भरून घेतले आहे. तर बघा इथं थोडंसंच उरलं आहे. तर इथं 5 कुल्फी आपली सेट झाली आहे. तर याला सुद्धा आय स्टिक लावून घेते. तर बघा आता आपल्याला ही कुल्फी सेट होण्यासाठी 8 ते 10 तास फ्रीजमध्ये ठेवायची आहे. तर तुम्ही ही कुल्फी रात्रभर जर ठेवली तर खूपच छान एकदम मस्त व्यवस्थित सेट होते. तर इथं ही कुल्फी मी रात्रभर ठेवते. तुमच्याकडे जर कमी वेळ असेल तर 8 ते 10 तास फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल. ज्या ठिकाणी बर्फ तयार होतो त्या ठिकाणी आपल्याला हे कुल्फी मोड सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. तर आपण कुल्फी सेट झाल्यानंतर भेटूया. आता इथे तुम्ही बघू शकता ही मँगो कुल्फी सेट होण्यासाठी मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवली होती आणि मस्त ही सेट झाली आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. बघा इथे एक कुल्फी मोडचं झाकण असं उघडून बघायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त ही सेट झाली आहे. हे आपण थोडं साईडला ठेवूया आणि इथे एक प्लेट घेऊया. बघा असं याला थोडंसं प्रेस करायचं आणि लगेच हे फिरून काढायची. तुम्ही बघू शकता मस्त दाणेदार टेक्स्चर आला आहे. क्या बात आहे. हाताने मस्त असं व्यवस्थित रब करून घ्यायचं आणि लगेच ही काढून घ्यायची. बघा याच पद्धतीने सगळी मँगो कुल्फी आपण काढून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकता कुल्फी मोड म्हणून सगळ्या कुल्फ्या काढून तयार आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं दाणेदार टेक्स्चर आलं आहे आणि मस्त ही कुल्फी अशी छान झाली आहे. तुम्ही बघू शकता क्या बात आहे. आणि रंगही या कुल्फीला छान आला आहे. बाहेरची कुल्फी खाणं तुम्ही विसरून जासाल आणि घरीच अशी पौष्टिक मस्त मँगो कुल्फी करून खासाल. खूप छान टेस्टी लागते ही मँगो कुल्फी. तुम्ही सुद्धा एकदा करून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आपली वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.